नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBA स्थूल अर्थशास्त्रातील प्रभावी मागणीचा घटक. तर प्रभावी मागणी म्हणजे काय, ती कशी निर्माण होते, तिची व्याख्या काय आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि प्रभावी मागणी निर्धारित करणारे घटक कोणकोणते आहेत, त्याचा अभ्यास आजच्या या आपल्या लेक्चरमध्ये असणार आहे. अर्थशास्त्रातील मागणी ही संकल्पना केवळ वस्तू हवी आहे एवढ्यावर थांबत नाही. खरी मागणी तेव्हाच निर्माण होते जेव्हा व्यक्तीकडे वस्तू खरेदी करण्याची काय असते, इच्छा असते, क्रयशक्ती असते आणि खर्च करण्याची तयारी. इच्छा म्हणजेच काय, मला एखादी वस्तू पाहिजे, याला काय म्हणतात, इच्छा म्हणतात. आणि क्रयशक्ती म्हणजेच काय, की ती वस्तू मिळवण्यासाठी माझ्याकडे पैसा आहे आणि पैसा देखील खर्च करण्याची तयारी असणं. या तीनही गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा मागणी ही संकल्पना उदयास येते. यापैकी फक्त इच्छा असणे ही मागणी ठरत नाही. म्हणजे एखादी वस्तू मला पाहिजे, याला मागणी नाही म्हणत, याला काय म्हणतात, इच्छा म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्याला कार खरेदी करायची आहे पण त्याच्याकडे पुरेसा पैसा नाही, तर ती केवळ इच्छा राहते. परंतु ज्याच्याकडे पैसा आहे आणि जो प्रत्यक्ष कार खरेदी करण्यास तयार आहे, तत्पर आहे, त्याची मागणी ही प्रभावी मागणी ठरते. आधुनिक स्थूल अर्थशास्त्रात प्रभावी मागणी ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण तीच राष्ट्रीय उत्पन्न, रोजगाराची पातळी आणि उत्पादनाचे प्रमाण निश्चित करते. त्यामुळे प्रभावी मागणीला आर्थिक संतुलनाचा मुख्य आधार मानले जातं. अर्थतज्ञ J.M. केन्स यांनी आपल्या जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथात प्रभावी मागणीला मध्यवर्ती स्थान दिले आहे. त्यांच्या मते प्रभावी मागणी म्हणजे समाजाची वस्तू व सेवा एका विशिष्ट कालावधीत विविध किमतींवर म्हणजे प्रत्यक्ष खर्च करण्याची तयारी व क्षमता होय. यावरून असे स्पष्ट होते की केवळ अपेक्षा किंवा इच्छेने मागणी होत नाही, तर प्रत्यक्ष खर्च केल्याशिवाय मागणी प्रभावी मानली जात नाही. प्रभावी मागणी म्हणजे अशी मागणी जी बाजारात प्रत्यक्षात व्यक्त होते आणि जी उत्पादन व रोजगारांना काय करते, दिशा देते. यात दोन मूलभूत घटक असतात. त्यातलं पहिलं आहे एकूण खर्च करण्याची क्षमता. म्हणजेच व्यक्तीकडे उपलब्ध उत्पन्न किंवा संपत्ती, व्यक्तीचे उत्पन्न किती आहे, त्याच्याकडे संपत्ती किती आहे, यावरून एकूण खर्च करण्याची क्षमता समजते. तसे तर एकूण खर्च करण्याची तयारी, क्षमता आणि तयारी, एकूण खर्च करण्याची तयारी म्हणजेच व्यक्ती त्या उत्पन्नाचा उपयोग वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी तयार आहे का. या दोन्हींच्या एकत्रिततेतून निर्माण होणारी मागणी म्हणजेच काय, प्रभावी मागणी. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीकडे 50,000 रुपये आहेत, त्याला मोबाईल घ्यायचा आहे आणि तो प्रत्यक्ष बाजारात जाऊन मोबाईल खरेदी करतो, तर ही त्याची काय झाली बाळांनो, प्रभावी मागणी झाली. म्हणून प्रभावी मागणीमुळे उत्पादन वाढते. नक्कीच डिमांड असेल तर आपण काय करतो, मागणी करतो, आणि आपण ज्याच्याकडे मागणी करतो त्याला त्या वस्तूचं उत्पादन काय करावं लागतं, वाढवावं लागतं. म्हणून काय, उत्पादन वाढते, उद्योग विस्तारतात. म्हणजे जर उत्पादन वाढवायचं असेल तर नक्कीच तिथे वस्तूची निर्मिती करण्यासाठी यंत्रसामग्री लागते, तिथे भूमी, भांडवल, श्रम, संयोजक या सगळ्या घटक लागतातच आणि अधिक पटीने लागतात. म्हणून काय होतं, उद्योगाचा विस्तार होतो, रोजगार निर्मिती होते. नक्कीच आता 10 वस्तूची निर्मिती करते, तिथे जर आपण 100 वस्तूंची निर्मिती करायला लागलो तर तिथे जेवढे कामगार होते, जे पूर्वी 10 वस्तूंची निर्मिती करायची, आता 100 वस्तूंची निर्मिती करायची, नक्कीच तिथे अधिक कामगार लागणार. तर मग त्यामुळे काय म्हणतं की रोजगार निर्मिती होते आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. उत्पादित होणाऱ्या मालाला जर मागणी मिळाली तर नक्कीच आपल्याला पैसे मिळतात ना, तर मग त्यामधून लोकांचं उत्पन्न वाढतं, राष्ट्रीय उत्पन्न वाढतं. जे कामगार ज्या फॅक्टरीमध्ये काम करतात त्यांना उत्पन्न मिळतं, त्यामुळे काय, त्यांच्या उत्पन्नातून काय होतं, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. म्हणूनच प्रभावी मागणी ही अर्थव्यवस्थेच्या विकासाची किल्ली मानली जाते. आता आपण पाहत आहोत प्रभावी मागणी निश्चित करणारे घटक.
प्रभावी मागणी ही अर्थव्यवस्थेतील उत्पादन, रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्न ठरवणारी महत्त्वाची संकल्पना आहे. केवळ इच्छा असून उपयोग नाही, त्या इच्छेला प्रत्यक्ष खरेदी शक्तीची जोड मिळाली तरच ती प्रभावी मागणी ठरते. परंतु ही मागणी नेमकी किती असेल हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. पहिला घटक आहे आपला किंमत पातळी. वस्तूची किंमत. किंमत ही मागणी ठरवणारा मूलभूत घटक मानला जातो. जर वस्तू व सेवेची किंमत वाढली तर ग्राहकांची खरेदी शक्ती कमी होते आणि त्यामुळे प्रभावी मागणी काय होते, घटते. उलट किंमत कमी झाली तर वस्तू पडून राहतात आणि म्हणजे परवडू लागतात आपल्याला आणि मागणी काय होते, वाढते. त्यामुळे किंमत व मागणी यांच्यात व्यस्त संबंध असतो. म्हणजे या ठिकाणी असं म्हणायचं आहे की वस्तूची किंमत वाढली तर वस्तूचीला असणारी मागणी काय होते, कमी होते आणि वस्तूची किंमत कमी झाली तर वस्तूंची मागणी काय होते, वाढते. उदाहरणार्थ भाजीपाल्याचे जे दर आहेत ते कमी झाले तर लोक काय करतात, मार्केटमध्ये जास्त भाजी खरेदी करतात. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने म्हणजे व्यक्त ऋणात्मक संबंध असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे उपभोक्त्याचे उत्पन्न. व्यक्ती किंवा समाजाचे उत्पन्न जितके जास्त तितकीच त्यांची खरेदी शक्ती काय असते, अधिक असते. त्यामुळे उच्च उत्पन्न असलेल्या लोकांची प्रभावी मागणी काय असते, नेहमी जास्त असते. परंतु उत्पन्न घटल्यास वस्तू व सेवांची मागणी तात्काळ कमी होते. उदाहरणार्थ पगारवाढ मिळाल्यावर कुटुंब नवीन फर्निचर, वाहन खरेदी करते, परंतु उत्पन्न घटल्यास या खरेदीवर नियंत्रण ठेवले जाते. नक्कीच सुरुवातीला आपण जेव्हा नोकरीला लागतो तेव्हा आपण त्या पगारातून आपल्याला ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि नंतर जसं पगार वाढत जातं तसतसं आपण लगेच चैनीच्या वस्तूकडे वळतो. आलं लक्षामध्ये. तसंच पगारवाढ मिळाल्यावर कुटुंब नवीन फर्निचर, वाहन खरेदी करतं, परंतु उत्पन्न घटल्यास ह्या खरेदीवर नियंत्रण ठेवलं जातं. तिसरा मुद्दा आहे आपला उपभोगाची प्रवृत्ती. समाजात उत्पन्नाचा किती भाग बचत केला जातो आणि किती भाग खर्च केला जातो हे प्रभावी मागणी म्हणजे मागणीवर प्रभाव टाकतं. जर उपभोग करण्याची प्रवृत्ती जास्त असेल म्हणजे लोक जास्त उपभोग घेत असतील वस्तूंचा तर लोक आपले उत्पन्न बाजारात खर्च करतील. नक्कीच. आणि प्रभावी मागणी वाढेल. पण जर समाज जास्त बचत करत असेल तर खरेदी घटेल आणि प्रभावी मागणी कमी होईल. चौथा मुद्दा आहे गुंतवणुकीची पातळी. गुंतवणूक वाढली तर उद्योगांचा विस्तार होतो, नवीन कारखाने सुरू होतात, रोजगार निर्मिती होते आणि मजुरांचे उत्पन्न वाढते. परिणामी लोकांची खरेदी शक्ती वाढून प्रभावी मागणीस काय होते, चालना मिळते. परंतु गुंतवणुकीत घट झाली तर उत्पादन घटते, बेरोजगारी वाढते आणि मागणी कमी होते. पाचवा मुद्दा आहे आपला चलनविषयक धोरण. चलनविषयक धोरणातील बदल मागणीवर थेट परिणाम करतात. चलन पुरवठा वाढला तर कर्ज सुलभता वाढते. व्याजदर कमी झाले तर लोक अधिक कर्ज घेऊन खरेदी करतात, यामुळे प्रभावी मागणी वाढते. या उलट चलन पुरवठा कमी झाला तर व्याजदर वाढले तर कर्ज घेणे महागडे होते आणि खरेदी कमी होते. परिणामी मागणी काय होते, घटते. वित्तीय धोरणाचा मुद्दा आहे सहावा. सरकारच्या कर धोरण, सार्वजनिक खर्च आणि अनुदान या निर्णयांचा समाजाच्या खरेदी शक्तीवर परिणाम होतो. सरकारने कर कमी केले तर लोकांकडे जास्त पैसा उपलब्ध राहतो आणि प्रभावी मागणी भयानक वाढते. अनुदान दिल्यास जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतात आणि त्यांची मागणी वाढते. उलट कर वाढले किंवा सरकारी खर्च कमी झाला तर लोकांची काय होते, खरेदी शक्ती घटते आणि मागणी कमी होते. सातवा मुद्दा आहे आपला लोकसंख्या व लोकसंख्येची रचना. लोकसंख्या जितकी जास्त तितकी एकूण मागणी जास्त असते. नक्कीच आपल्या भारताची लोकसंख्या जसजसे वाढत जाते तसतसं वस्तूला असणारी डिमांड काय होते, वाढत जाते. पण केवळ संख्याच नव्हे तर लोकसंख्येची रचना देखील महत्त्वाची आहे. तरुणांची संख्या जास्त असल्यास मोबाईल, फॅशन, शिक्षण यांची मागणी काय होते, वाढते. बरोबर ना. ज्या देशामध्ये तरुण मंडळी ची संख्या जास्त असेल तर नक्कीच मागणी जास्त असते. वयोवृद्ध व्यक्ती जास्त वस्तूंची मागणी करत नाहीत. वृद्धांची संख्या जास्त असल्यास औषधे, आरोग्यसेवा यांची मागणी वाढते. तसेच शहरीकरण, जीवनमानाची पातळी, कुटुंबाचे आकारमान यावरही प्रभावी मागणी ठरते. आठवा मुद्दा आहे भविष्यातील अपेक्षा. लोकांच्या भविष्यातील अपेक्षा देखील खरेदीच्या निर्णयावर प्रभाव टाकतात.
जर लोकांना वाटले की भविष्यात वस्तूंच्या किमती वाढतील तर ते लगेच खरेदी करतात. उदाहरणार्थ सोन्याचे दर वाढतील अशी अपेक्षा असल्यास लोक आत्ताच सोन्याची खरेदी म्हणजे भविष्यामध्ये जर सोन्याची किंमत वाढणार अशी चाहूल जर पसरली तर मग लोक काय करतात, आधीच सोनं खरेदी करून ठेवतात. पण किंमत कमी होतील अशी अपेक्षा असेल तर लोक खरेदी पुढे ढकलतात. उदाहरण द्यायचं झालं तर इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये नवनवीन मॉडेल येणार आहे असल्याची अपेक्षा असल्यास ग्राहक खरेदी थांबवतात. म्हणजे समजा मोबाईल आहे तर त्याचं नवीन हे एखादं लॉन्च होणार असेल, नवीन व्हर्जन येणार असेल तर मग लोक काय करतात, थांबतात थोड्या वेळा, नाही आता याच्या पुढचं आलं ना का मग मी घेणार. असं म्हणजे काय की त्या नवीन मॉडेल येणार अशी अपेक्षा जेव्हा असते तेव्हा आपण काय करतो, डिमांड करणं थांबवतो. ती डिमांड आपण काय करतो, भविष्यावर ढकलतो. नंतर आहे सारांश. प्रभावी मागणी ही समाजाच्या प्रत्यक्ष खरेदी शक्ती व खर्च करण्याच्या तयारीवर अवलंबून असते. तिचे निर्धारण किंमत, उत्पन्न, उपभोग प्रवृत्ती, गुंतवणूक, चलनविषयक व वित्तीय धोरण, लोकसंख्या आणि भविष्यातील अपेक्षा या घटकांवर होते. हे घटक बदलले की मागणीही बदलते. म्हणून प्रभावी मागणी ही स्थूल अर्थशास्त्रातील संतुलन ठरवणारी संकल्पना आहे. अशा प्रकारे ही प्रभावी मागणीचा हा प्रश्न आहे. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं गेलं तर अशा पद्धतीने तुम्हाला तो लिहायचा आहे. सुरुवातीला प्रस्तावना, त्यानंतर व्याख्या, व्याख्येचा अर्थ, प्रभावी मागणी निर्धारित करणारे घटक किमान 8-7 असणं अपेक्षित आहे. आणि प्रत्येक प्रश्नाला काय पाहिजे आपल्याला, सारांश लिहिणंच लिहिणं. धन्यवाद.